नमस्कार. मी इरावती लागू इवा क्रिएशन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आपल्या भेटीला एक आज अशी व्यक्ती आली आहे जी वयाने खरंच लहान आहे, पण तिचं जे काम आहे ते इतकं मोठं आहे आणि ते काम नुसतंच काम नाही राहिलेलं, तर ते सगळ्यांनी कौतुक केलेलं काम आहे. आपल्या आज भेटीला आलेला आहे अर्णव पटवर्धन. अर्णव, इवा क्रिएशन्स मध्ये तुझं खूप खूप स्वागत. खरंच मी आता म्हंटल तसं की मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे तुझी. तर आम्हाला ऐकायला आवडेल की तू एक्झॅक्टली काय करतोस. मी गेली 7 वर्ष बर्ड वॉचिंग म्हणजे पक्षी निरीक्षण आणि निसर्ग संवर्धन याच्यामध्ये मी काम. ओके. आणि हे निरीक्षण पण मग हे कधीपासून चालू झालं तुझं? मी वयाच्या 7व्या वर्षापासून किंवा मी 4थीत असल्यापासून असं आपण म्हणू शकतो. तेव्हापासून मी पक्षी निरीक्षण करतो. एवढ्या लहान वयात तुला याची आवड कशी काय निर्माण झाली? याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे जो कोविड आला होता तो बऱ्याच जणांसाठी किंवा संपूर्ण जगासाठीच तो काही फारसा चांगला नव्हता किंवा फारसा म्हणजे चांगला नव्हताच. पण त्याचा माझ्यासारखे जे काही लोक आहेत त्यांनी जर चांगला उपयोग केला असेल तर त्याच्यामध्येच मला पक्षी निरीक्षणाची आवड लागली. तेव्हा मी जेव्हा खिडकीत बसायचो तेव्हा बरेच पक्षी मला दिसायचे. त्यातला आपला जो पोपट असतो त्या पोपटातले काही प्रकार त्याच्यातनं मला ही आवड निर्माण झाली. हो, म्हणजे सुरुवात तुझी पोपटापासून झाली की पोपटाचे. मग पोपटाच्या वरनं तुला का करावंसं, म्हणजे असं पक्षी निरीक्षण असं का करावंसं वाटतं? त्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कोविड आला होता तेव्हा लॉकडाऊन होतं सगळे. बरोबर. त्याच्यामुळे जे पक्षी होते ते आपल्या शहरात यायला सुरुवात झाली आणि माणूस त्याचा जास्त वेळ आयदर खिडकीत बसून घालवायचा किंवा घराच्या गच्चीवर जायचा. तर तेव्हा आपल्या आजूबाजूला हे पक्षी दिसायला सुरुवात झाली. तेव्हा त्याच्यामध्ये मला जो पोपट दिसला तो आपला साधा पोपट, ज्याला रोज रिंग पॅराकिट असं म्हणतात. आपला साध्या पोपटाला रोज रिंग पॅराकिट पॅरेकिट. हा ओके. असं म्हणतात. आणि तर त्याचा अजून एक प्रकार आपल्याकडे दिसतो, शहरात दिसतो तो, पण आपलं जर लक्ष असेल तर तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचं नाव अलेक्झांड्राइड पॅराकिट. ओ, पण मग ही नावं तुला कशी काय मिळाली? जेव्हा मी तो बघितला दुसरा पोपट तेव्हा मी माझ्या बाबांना विचारलं की मी कॅमेरा घेऊ का. त्या कॅमेऱ्यातून मी त्याचा फोटो काढला आणि मग जेव्हा मी तो काही आमच्या ओळखीच्या लोकांना पाठवला तेव्हा त्यांनी सांगितलं की याचं नाव अलेक्झांड्राइड पॅराकिट आहे. त्याच्यावरनं मग मला पक्ष्यांची आवड व्हायला सुरुवात झाली. ओके. मला एक सांग की आता मध्ये चायनामध्ये खूप चिमण्या मारल्या गेल्या आणि त्याचं एक हे झालं, त्याचं ते काय आहे एक्झॅक्ट? ऍक्च्युली 1958 मध्ये जेव्हा त्यांच्याकडे धान्य जे होतं त्याचं थोडं जास्त नुकसान झालं चिमण्यांमुळे. कारण ते जेवून धान्य खायच्या असं त्या गव्हर्नमेंटला वाटायचं. पण ऍक्च्युली ते त्याच्यावरचे जे लोकस्ट नावाचे जे किडे असतात ते खायचे. त्याच्यामुळे थोडेफार धान्याचं नुकसान व्हायचं. तर त्याच्यामुळे त्यांनी ते धान्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी जवळपास 1 बिलियन चिमण्या मारल्या चायनामध्ये. त्याला ग्रेट स्पॅरो क्रायसिस असं म्हणतात. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर लगेच 2 वर्षात त्याचा इफेक्ट दिसला. ते कीड वाढली आणि त्याचं जे फूड होतं ते खराब झालं. त्याच्यामुळे 15 ते 45 मिलियनच्या रेशोमध्ये काहीतरी लोकं मेली. आणि त्याच्यामुळे सोव्हिएत युनियननी जेव्हा त्यांना जाणीव करून दिली याची की तुम्ही चिमण्या मारल्या त्याच्यामुळे लोकस्ट वाढले आणि त्याच्यामुळे तुमची माणसं मेली, हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी सोव्हिएत युनियन सोबत कोलॅबरेशन मध्ये पुन्हा चिमण्या चायनामध्ये आणल्या. आणि तेव्हा त्याच्यानंतर काही वर्षामध्ये त्यांची जी इकॉलॉजिकल बॅलन्स होता तो परत मेन झाला. म्हणजे एखाद्या चिमणी किंवा एखाद्या पक्षामुळे किती आपलं सुद्धा नुकसान होऊ शकतं, हे किती मोठी गोष्ट आहे ना ही. म्हणजे गरज आहे आपल्याला सगळ्या प्राण्यांची. प्रश्न असा विचारायचा होता की हल्ली म्हणतात की मोबाईलमुळे चिमण्या कमी झाल्यात, हे खरंय का रे? मोबाईलची रेस त्यांना काय त्रास देत असतील, काय एक्झॅक्टली आहे त्याच्या मागचं? हे जसं 2.0 हा पिक्चर आहे त्याच्यामध्ये जसं दाखवलंय की चिमण्या मरतात मोबाईलच्या रेजमुळे, ते अगदी खरं आहे. कारण त्याचे जे रेज असतात ते त्यांच्या बॉडीला हार्मफुल असतात. कारण पक्ष्यांची जी बॉडी असते ती युव्ही रेज रिफ्लेक्ट करू शकते. त्याच्यामुळे त्यांना मॅग्नेटिक फील्ड जे असतं त्यांचा त्याच्यावरती खूप परिणाम असतो. ते रेज जे असतात ते त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये बाधा आणतात. त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीतले काही ऑर्गन्स फेल होतात, त्याच्यामुळे ते मरतात. आणि चिमण्या कमी व्हायचं हेच सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपल्याला. मला एक सांग की पाण्यात आपण काही पक्षी बघतो, काही जमिनीवर बघतो,
काही झाडांवर बघतो. तर मग हे सगळे पक्षी सगळीकडे राहतात का काही त्यांचे विशिष्ट की नाही मी इथेच राहणार मी इथेच राहणार असं काही हे असतं? जसे आता पाण्यातले पक्षी असतात ज्यांना वेडर्स असं म्हणतात, ते आपल्याला पाण्यात किंवा पाणथळ काठांवरच दिसणार. ओके. कारण त्यांची जी पायांची रचना असते, त्यांची जी हा. चोचीची रचना असते, जी त्या पाण्यात किंवा पाण्याच्या काठावर मिळणारे जे किडे असतात, मासे असतात, ते पकडण्यासाठी ती विशिष्ट प्रकारे असते. माझ्या मते अशी वेब्स असतात त्यांना, राईट? पायाला जे पाण्यात राहतात त्यांना वेब्स असतात पायाला. ओके. पाणथळ काठावरचे जे पक्षी असतात ते युजली जो चिखल असतो, दलदल असतो, त्याच्यामध्ये दलदल असते, त्याच्यामध्ये फिरतात. त्याच्यामुळे त्यांचे पाय खूप लांब असतात. ओ येस. आणि तसं जे जंगलात राहतात त्यांचे पाय खूप लहान असतात. ओके. कारण त्यांना झाडावरती बसायचं असतं, चिखल वगैरे यांच्याशी जास्त संबंध येत नाही. पण ते कधी खाली उतरून येत नाहीत. ते जे काही पक्षी आता पाणी प्यायला जातात हा. आणि ते परत झाडावर जातात, हा. कारण ते झाडावरचे पक्षी आहेत. मग ते तेवढ्या पुरतच आपली भूक भागवण्यापुरतं येतं आणि परत ते परत ते ह्याच्यावर झाडावर जातात. ओके. पण किंवा जी बदकं असतात आपली, ती घरटं करण्यासाठी झाडावर जातात. बर. पण आता एक जो पक्षी आहे टिटवी, आणि अजून एक पक्षी असतो इंडियन कोर्झर, ज्याला धाविक असं म्हणतात. हे जे दोन पक्षी आहेत त्यांच्या पायांची रचना अशी असते की हे पक्षी कधीच झाडावर बसू शकत नाही. बर. ते त्यांचं जीवनभर जमिनीवरच असतात. बर. आणि ते जे दोघे आहेत ते नेहमी त्यांची अंडी पण आपल्या जमिनीवरच बघायला मिळतात. ओके. त्यांचं ब्रीडिंग पूर्ण जमिनीवरच होतं, पिल्लं हॅच पण जमिनीवरच होतात. त्यातली जी टिटवी आहे हा. ही त्याच्या ब्रीडिंगसाठी एक विशिष्ट पद्धत यूज करते, ज्याच्यामुळे त्यांची जे पॉप्युलेशन आहे त्यांचं ते कंट्रोल व्हायला मदत होते. ते असं म्हणजे एखादा जर थ्रेट वाटला त्या टिटवीला तिच्या आजूबाजूला, तर ती लांब जाते, उडत उडत खूप आवाज करते, लांब जाते, आणि जो थ्रेट असतो त्याचं अटेन्शन ती स्वतःकडे घेते, ज्याच्यामुळे ती अंडी असतात, जी पिल्लं असतात ती सेफ होतात, आणि ती लांब जाते आणि मरून पडल्याची ऍक्टिंग करते. तर जो शिकारी असतो किंवा एखादा कुत्रा वगैरे असेल काय, तर तो तिच्याकडे जातो, कारण हे इझी फूड आहे. तर ते तिकडे जातो आणि तोपर्यंत जी पिल्लं असतात ती सेफ होऊन जातात तिकडे, आणि मग जेव्हा तो शिकारी किंवा कुत्रा जवळ येतो तेव्हा ती परत उडून निघून जाते. अशी ती पिल्लांना वाचवण्याची एक विशिष्ट टेक्निक ती यूज करते. ओके. आणि आपण बघतो ना की आपल्या आजूबाजूला माकडं असतात किंवा असं आपण कुठे ट्रेकिंगला गेलो ते माकडं दिसतात. आपण हल्ली ते फूड घालायची सवय किंवा पक्ष्यांना पोळी घाल हे घाल ते घाल घालत असतो. हे कितपत चांगलं आहे किंवा त्यांचं फूड त्यांना मिळत नाही का ते खातात मग त्यांना तीच सवय लागते? जसं हे म्हणाला की त्यांना तीच सवय लागते. जसं आपण आता गेटवे वरनं एलिफंटाला ज्या बोटी जातात तिथे सीगल्स बरेच येतात बोटींच्या आजूबाजूला. कारण तिथले अरे मडला पण आहेत सीगल्स, ते व्हाईट असतात ते ना. ते जसे आपल्या बोटीच्या आजूबाजूला येतात, कारण त्यांना माहिती आहे की जे आत लोक आहेत ते त्यांना गाठिया वेफर्स काहीतरी घालणारच आहेत. त्याच्यामुळे त्यांची जी खाणं शोधायची सवय आहे त्या समुद्रात उतरून मासे पकडायचे ही त्यांची सवय मोडली आहे. त्याच्यामुळे आता ते जे लोक आहेत त्यांनी त्यांना खाणं देणं बंद केलं, तर ते त्यांचं खाणं शोधूच शकत नाही, ते मरून जातील असेच. आणि आपण जे आता खाणं देतो त्यांना ते देऊन पण ते मरणारच आहेत, कारण ते त्यांच्या बॉडीसाठी चांगलं नाही. चांगलं. एक्झॅक्टली. जसे आता घरी लोक बर्ड फीडर्स लावतात. तिथे चिमण्या येतात, मुनियाज येतात, पोपट येतात. ते बर्ड फीडर लावणं पण चुकीचं आहे, कारण शहरामध्ये पहिलेच त्यांना खाणं खूप कमी मिळतं, आणि त्यात तुम्ही त्यांना असं आयतं खाणं उपलब्ध करून दिलं तर ते त्यांची खाणं शोधायची जी सवय असते ती मोडते. आणि तुम्ही जर कधी ते लावणं सोडलं तर ते उपाशी राहतात आणि त्याच्या थ्रू त्यांची डेथ पण होऊ शकते. त्याच्यामुळे पाणी तुम्ही ठेवू शकता पक्ष्यांना, पण कधी खायला नाही द्यायचं. हो, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पाणी द्यायचं पण खायला द्यायचं नाही पक्ष्यांना. हे फार महत्वाचं हे सांगितलंस तू. मला एक सांग, म्हणजे नेहमी असं वाटतं की एखादा पक्षी घरट्यातून खाली पडला किंवा छोटं पिल्लू वगैरे असं, तर आपण एक्झॅक्टली काय काळजी घ्यायची? त्याच्या हल्ली ते रील्स येतात, त्यांना पाणी पाजणं, दूध पाजणारे असं सगळं करतात. तर हे काय आहे एक्झॅक्टली, काय करावं आपण? जर तुम्ही एखादे वेल ट्रेन्ड बर्ड डॉक्टर किंवा वेटरनरी ज्याला म्हणतात ते जर तुम्ही असाल, तर तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता, त्याला मोठं करू शकता, कारण त्यांना ते येत असतं. बरोबर. बट जे नॉर्मल लोक असतात त्यांच्यासाठी जे आपल्याकडे संस्था असतात ज्या काम करतात याच्यासाठी, त्यांना तुम्ही कॉल केलात तर ते तुम्हाला ते त्या पिल्लाला घेऊन जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे देतात, आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मग त्यांना मोठं करतात. पण आपल्याकडे आता एखादी गोष्ट अशी झाली की घरटं आपल्या हाईट पर्यंत की आपण त्याच्यात परत ते पिल्लू ठेवू शकतो. तर आपण ते एखाद्या फडक्यामध्ये उचलायचं, त्याला हात नाही लावायचा पण, कारण हात लावला तर तो पक्षी तो ऍक्सेप्ट करेल पिल्लू, हे असं कन्फर्म नसतं. तर त्याला टॉवेलमध्ये उचलायचं, ठेवायचं त्या घरट्यामध्ये परत,
आणि तोपर्यंत तिथून हलायचं नाही जोपर्यंत कोणतरी पॅरेंट येऊन त्याला फीड नाही करत. ओके. कारण ते फीडिंग होईपर्यंत ते पिल्लू ऍक्सेप्ट झालं एक्सेप्ट झालंय की हे नाही आपण कळत नाही. ठरवू नाही शकत. हो. तसा एक इन्सिडेंट झाला होता काही वर्षांपूर्वी. आपले जे कमिशनर होते तेव्हाचे विजय सूर्यवंशी, त्यांच्या बंगल्यामध्ये एक नाचणचं घरटं होतं. बर. त्या नाचणचं पिल्लू त्या घरट्यातनं खाली पडलं बर. होतं. तर तेव्हा त्यांनी आम्हाला फोन केला होता आणि मग आम्ही तिकडे गेलो आणि त्याला जसं उचललं फडक्यामध्ये आणि आत ठेवून दिलं परत. तर ते आणि मग पुढे ती फिडिंग करायला येईपर्यंत आम्ही तिथे थांबलेलो आणि मग जसं फिडिंग झालं मग आम्ही निघालो. तो फिडिंगचा व्हिडिओ तेव्हा काढला होता. ओके ओके ओके. म्हणजे त्यांनी एक्सेप्ट करायला त्यांनी accept पाहिजे. करायला पाहिजे. ओके. आणि जर त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं तर मग आपल्यालाच ते परत घेऊन जाऊन त्याला आपल्याला मोठं करावं लागतं जर त्याला मरू द्यायचं नसेल. नसेल. बरं, पण मग आता कोविड झाला, मग कोविड नंतर तू काय करायचं ठरवलंस एक्झॅक्टली? त्या पक्ष्यांचं काय निरीक्षण केलंस तू? त्यांच्यात काय बदल तुला असे दिसले? जसं कोविड हा फक्त माणसांना होणारा रोग होता त्याच्यामुळे पक्ष्यांना त्याचा काही त्रास नाही नाही झाला. झाला. हा. आणि जेव्हा कोविडचं लॉकडाऊन उठलं आणि माणसं जेव्हा परत बाहेर फिरायला लागली तसे पक्षी परत त्यांच्या जंगलाकडे जायला सुरुवात झाली आणि त्यांच्या मागे मागे मी पण जायला सुरुवात झाली. बर. त्याच्यामुळे डोंबिवलीच्या आजूबाजूचे जे एरियाज आहेत जिथे पक्षी हा. दिसतात ते मला समजले आणि मग मी तिथे जाऊन पक्षी बघायला सुरुवात केली. असे किती पक्षी आहेत असं वाटतं तुला? डोंबिवलीमध्ये एकूण 281 प्रकारचे पक्षी दिसतात. हो. त्यातले 271 मी बघितले. जो 71वा पक्षी आहे, 271वा तो मी आजच सकाळी बघितला. कोपर खाडी किनारी थिक बिल्ड वॉबलर हा पक्षी मला दिसला आज सकाळी. बापरे, केवढा अभ्यास असेल म्हणजे तुझा. पण कारण प्रत्येक पक्षी थोडासा वेगळा असू शकतो ना. मग त्याची नावं तू ठेवली आहेस का ऑलरेडी ठेवलेली आहेत आणि तू बघितलीस ती? ही नावं आधीपासूनच आहेत. म्हणजे ओके. जेव्हा आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं हं. तेव्हा त्यांनी जसे पक्षी शोधले त्यांच्यामध्ये पण जे बर्ड वॉचर्स होते हं. त्यांनी जे पक्षी शोधले त्याच्यावरती अभ्यास केला. त्याच्यावरनं जी मोस्टली लॅटिन आणि ग्रीक शब्दांमधनं जी इंग्लिश नावं आपल्याकडे आली तीच नावं आपण अजूनपर्यंत वापरतो. ओके ओके ओके. मग असे आता मग हे सगळे डोंबिवलीच्या आसपासच आहेत सगळे पक्षी? हा, जेवढे डोंबिवलीत आता रेकॉर्डेड आहेत तेवढे डोंबिवलीच्या आसपास दिसतात. काही त्यातले स्थलांतरित पक्षी असतात, काही बर. आपल्याकडे स्थानिक असतात. आपल्याकडे थंडीचा जो सीझन असतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पक्षी आपल्याकडे येतात. बर. आणि पावसाळ्यात काही पक्षी येतात पण ते कमी काउंट मध्ये असतात. ओके ओके. मी असं काहीतरी ऐकलं पक्ष्यांचं टॅगिंग वगैरे असतं, ते काय आहे? पक्ष्यांचं टॅगिंग जे असतं ते युजली जे मायग्रेटरी बर्ड्स असतात बर. त्यांचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी असतं. बर. त्याच्यामध्ये एखादा समजा आता आपण घेतला वूड सँड पायपर पक्षी आहे, तर तो वूड सँड पायपरला टॅग केला आपल्याकडे. भारतामध्ये टॅगिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर नांदूर मधमेश्वर बर्ड सेंच्युरी आहे तिथे टॅगिंग होतं आणि अलिबागचा जो बीच आहे तिथे बर. टॅगिंग होतं. अक्षीचा जो बीच आहे तिथे टॅगिंग होतं. त्याच्यामुळे तिथे आपल्याकडे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था आपल्याकडे टॅगिंगचं काम करते आणि त्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे ठेवलेला असतो. आणि तो पक्षी आता समजा अक्षीला टॅग झाला तर तो त्याच्यानंतर कुठे कुठे फिरला आणि तो कुठे दिसला त्याचं भारतामध्ये त्यांचं जे ऍप आहे BNHS त्यांचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवावी लागते. ज्याला दिसला त्याला ती इन्फॉर्मेशन पाठवावी लागते आणि तेव्हा त्यांचं अपडेट होत जातं की हा पक्षी आता इथे आहे, तो एवढ्या वेळाने मायग्रेट करून तिकडे गेला, त्याला एवढे दिवस लागले. बर. तर तसं आपल्याकडे एक ब्लॅक टेल्ड गॉडवीट म्हणून पक्षी असतो. बर. तो आता आय गेस 2 वर्षापूर्वी ती बातमी आली होती. तो पक्षी युरोपमध्ये राहतो बर. आणि तो आफ्रिका आणि इंडिया असं मायग्रेशन करतो. तर तो आफ्रिका जो आहे तो त्याचा पॅसेज आहे. बर. हा. आफ्रिकेसाठी पॅसेज मायग्रेंट आहे पण आपल्यासाठी विंटर बर. मायग्रेंट आहे. तर तो पक्षी नॉन स्टॉप युरोप टू आफ्रिका समथिंग 4-5,000 किलोमीटर्स नॉनस्टॉप फ्लाईट करून आला होता. बर. तर ते नॉनस्टॉप फ्लाईट कसं करतात ह्याचं एक वेगळं टॅगिंग केलं जातं. बर. जो आपलं नॉर्मल बँड लावतात त्याच्या पायांवरती त्याच्यावरून तो फक्त कुठे गेला एवढंच समजतं. पण जो सॅटेलाइट ट्रॅकर असतो तो त्याच्या पाठीवर बसवला जातो आणि त्याच्यामध्ये तो सॅटेलाइटशी कनेक्टेड असतो. त्याच्यामुळे तो कुठून कसा मायग्रेट झाला याचं एक फुटेज आपल्याला मिळतं ज्यांनी तो हा. टॅग लावलेला असतो त्यांना आणि त्याच्यावरनं अभ्यास करायला अजून जास्त सोपं पडतं. आणि सगळ्यांची घरटी वगैरे पण तू बघतोस अं, का? जे आपल्याकडे स्थानिक पक्षी आहेत त्यांची जर घरटी आपल्याला बघायला मिळतात पण बर. जे आपल्याकडे स्थलांतरित पक्षी असतात त्यातले जे थंडीत स्थलांतर करून येतात हा. ते फक्त आपल्याकडे फिडिंगसाठी येतात. बर. म्हणजे कारण स्थलांतरित जे पक्षी आहेत ते मोस्टली आपल्याकडे सायबेरिया युरोप या एरियाज मधून येतात.
बर तिकडे थंडी एवढी जास्त असते की जे लेक असतात पाण्याचे ते गोठतात आणि त्यांना तिथे खायला मिळत नाही. बर त्याच्यामुळे ते स्थलांतर करून आपल्याकडे येतात त्यांची भूक भागवण्यासाठी. हो पण जे पावसाळ्यात स्थलांतर करतात ते आपल्याकडे येतात विणीसाठी. त्याच्यामुळे त्यांची घरटी आपल्याला बघायला मिळतात. बर बर. आणि हल्ली ते म्हणतात फ्लेमिंगो येतात, याच ह्याच्यात येतात ना फ्लेमिंगो आले. मग ते ते कुठून येतात एक्झॅक्टली फ्लेमिंगोज? फ्लेमिंगोज आपल्याकडे आफ्रिकामध्ये. आफ्रिकामध्ये. मग ते एवढा प्रवास करून ते इथे येतात? हो. मग हे खरं आहे का? म्हणजे खरंच ते एवढे हो. काय ते येत असतील या साईडला? हा पण फ्लेमिंगोचं कसं आहे, आफ्रिका टू भारत हा. ह्याच्यामध्ये पूर्ण समुद्र आहे. हो. त्याच्यामुळे ते जेव्हा निघतात हा. आफ्रिकेमधनं तेव्हा ते त्यांच्या अंगातले फॅट्स खूप वाढवतात. बर कारण त्यांना उडताना त्यांचं स्टेबिलिटी राहिली पाहिजे, कारण ते थांबू नाही शकत पुढे, बरं. कारण समुद्र आहे. त्याच्यामुळे ते फॅट्स वाढवतात आणि इथे येईपर्यंत ते परत नॉर्मल होतात आणि बरं. इथे येऊन परत ब्रिडिंगला सुरुवात करतात आणि खायला सुरुवात करतात. हो. मग दरवर्षी ते येतातच, हे असतंच म्हणजे लिखितच असतं की ते येतातच असं? त्यांच्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे एवढे वर्ष जे चालत आले त्याच्यामुळे ते येतात. पण जे फ्लेमिंगोज जर आपण म्हटलं आता, तर फ्लेमिंगोज जे आहेत ते आता आपल्याकडे टी.एस. चाणक्य किंवा ऐरोलीच्या खाडीत येतात, हे हा. सगळ्यांना माहिती हो. आहे. पण आता तिथलं जे मॅनग्रोव्हज आहेत ते तोडलेत. बर. त्याच्यामुळे तिथली जी अल्गी, शेवाळ जे वाढतं पाण्यात ते वाढलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांना इथे खायला काही उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात किंवा टी.एस. चाणक्य, ऐरोली इथल्या ठिकाणी त्यांनी येणं बंद केलंय आणि ते याच वर्षी पहिल्यांदा सगळे गुजरात, राजस्थान या ठिकाणी गेले. कारण तिकडे यावर्षी पाऊस जास्त झाला, त्याच्यामुळे तिथलं शेवाळं वाढलंय खूप. त्याच्यामुळे त्यांना इथे यायची गरजच नाही. ते तिथेच त्यांची भूक भागवून तिथेच वीण करतात. ओके. हे सगळे. ओके, म्हणजे एखादा पक्षी एकदा त्याचं हे डिस्टर्ब झालं की एकदा ती परत जागा तिथे- सोडली की तो एकदा परत जागा कधीच येत सोडली नाही. की तो परत तिथे येत नाही. कारण तो जो एरिया आता गुजरातचे जे एरियाज आहेत किंवा राजस्थानचे जे एरियाज आहेत तिथे कच्छ आहे, गुजरातमध्ये जामनगर आहे, तो खूप मोठे पॅचेस आहेत ते वेटलँड्सचे. त्याच्यामुळे तिकडे एवढ्या पटकन जो थ्रेट इथे आता निर्माण झालाय तो एवढ्या पटकन तिथे होऊ तिकडे नाही होणार शकत. नाही. हा. त्याच्यामुळे ते तिथेच आता स्टेबल झाले सगळे. हो, ओके ओके. आणि असं कधी होतं का एखादा झाडावरती एक पक्षी राहतो आहे हो. आणि आपण ते झाड तोडूनच टाकतो, हो. तर मग तो परत दुसऱ्या झाडावर घडतं? तो आधी जसं फ्लेमिंगोचं आपण मगाशी उदाहरण घेतलं की आता इथे शेवाळ्या मिळत नाही, त्याच्यामुळे ते गुजरातला गेले. बरं. पण आता अशी गोष्ट असते की नेक्स्ट इयर किंवा ह्याच वर्षी जरी ते शेवाळ परत आलं तिथे, तरी ते परत कधीच येणार नाही तिथे. कारण एकदा पक्ष्यांचा हॅबिटेट डिस्टर्ब झाला, त्यांची जे रुटीन आहे ते डिस्टर्ब झालं, तर ते परत ती गोष्ट करायला कधीच येत नाही. ते पूर्ण चेंज करतात त्यांचा प्लॅन ओके. आणि मग ते नेक्स्ट इयर पासून ती गोष्ट इम्प्लिमेंट करतात. मग आता परत तिकडे कमी होऊन इकडे आलं तर मग ते इकडे नाही येणार. ते इकडे नाही येणार. आणि अजून कुठल्या पक्ष्यांबद्दल तू आम्हाला सांगू शकशील? स्थलांतरात म्हटलं गेलं तर अमूर फाल्कन नावाचा एक पक्षी असतो. बर. तो आपल्याकडे सायबेरियाहून स्थलांतर करून येतो आणि पुढे आफ्रिकेकडे जातो. पण तो आपल्याकडे त्याला मायग्रंट म्हणत नाही, त्याला पॅसेज मायग्रंट म्हणतात. बर. तर पॅसेज मायग्रंट म्हणजे जो आपल्याकडे येतो आणि खूप कमी काळ आपल्याकडे थांबतो, त्याची भूक भागवतो आणि मग पुढे निघून जातो. तर आपण जसं आपल्या हॉलमधनं बेडरूम मध्ये जाताना पॅसेज मध्ये कमी काळ थांबतो, तसंच तो सायबेरियावरनं आफ्रिकेकडे जाताना भारतात कमी काळ थांबतो. त्याच्यामुळे त्याला पॅसेज मायग्रंट असं म्हणतात. ओ अच्छा, फार छान सांगितलं. येस, ओके. अजून कुठले पक्षी आहेत? अजून मी जो सकाळीच पक्षी बघितला, मी सांगितलं थिक बिल्ड वॉर्बलर, हा सुद्धा आपल्याकडे पॅसेज मायग्रंट आहे. पण हा ओके. पक्षी आपल्याकडे येतो युरोपमधनं हा. आणि तो पुरती अंटार्क्टिक, आर्क्टिक पर्यंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो आपल्याकडे येतो, त्याची भूक भागवतो, म्हणजे महाराष्ट्रात सेंट्रल इंडियात तो पॅसेज मायग्रंट म्हणून येतो. त्याचा मेन जो विणीची जी जागा असते ती आपल्या साऊथ इंडियामध्ये असते. त्याच्यामुळे तिथे तो विण पूर्ण करतो. सेंट्रल इंडियामध्ये त्याचे जे फूड सोर्सेस असतात ते तो कम्प्लीट करतो आणि मग पुढे अंटार्क्टिकच्या दिशेने उडून जातो. हो. आणि मला एक सांग, हल्ली ते मोठे व्हल्चर्स असतात, व्हल्चर्सच असतात ते मोठे, तसे बघितलेस का काही तू प्राणी? म्हणजे पक्षी? व्हल्चर्स ऍक्च्युली ते स्कॅव्हेंजर्स त्यांना म्हटलं जातं. ते बर. जे मेलेले पक्षी प्राणी हो असतात हो, ते ते खात फॉसिल्स. हा. त्याच्यामुळे आपल्याकडे व्हल्चर्स हे सगळ्यात जास्त मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात आपल्याला पाहायला मिळतात. बर. तुझ्या दृष्टीने पक्ष्यांचा राजा कोण? जसं आपल्या शाळेत शिकवलं गेलंय की पक्ष्यांचा राजा गरुड, गरुड. आपल्याला हेच माहित असतं. हो. पण जे आम्ही बर्डिंग करतो, बर्ड वॉचर्स जे आहेत
त्यांच्यासाठी पक्ष्यांचा राजा म्हणजे बहिरे ससाणा, ज्याला पेरिग्रेन फाल्कन असं म्हणतात. बर. त्याचं कारण म्हणजे तो जेव्हा उडतो तेव्हा त्याचा उडण्याचा जो वेग असतो तो 365 किलोमीटर पर आवर असतो आणि त्याच्यामुळे तो 365 किलोमीटर्स पर आवर. बर. आणि तो जेव्हा त्या वेगाने एखाद्या पक्ष्यावर जेव्हा तो झडप घालतो तेव्हा तो पक्षी जागीच मरतो. आणि त्याची अजून एक खासियत म्हणजे त्याची आयसाईट एवढी चांगली असते की 1 किलोमीटर लांब जर एखादा कावळा हालचाल करत असेल तर ते त्याला स्पष्टपणे दिसतं. त्याच्यामुळे बरं. पक्ष्यांचा राजा हा खरं पेरिग्रेन फाल्कनला म्हणायला पाहिजे. म्हणजे बहिरी ससाणा. बहिरी काय ससाणा. ससाण. आम्हाला एखाद्या पक्षाचा आवाज काढून दाखवू शकशील का? आपल्याकडे आता पावसाळ्यात मायग्रेट होऊन येतो कॉमन हॉक कुकू, ज्याला पावशा असं म्हणतात. बर. त्याचा आवाज मी ट्राय करतो. ओके. हो म्हणजे तो गातोच तसा तो. याचा जे शेवटचं मी केलं याचं जे असं कोडेड म्हणतात हा, कारण हा पावसाळ्यात मायग्रेट होत येतो. त्याच्यामुळे जे वर्डिंग जसे आपण काही तयार करतात बर्डर्स की समजायला पाहिजे पटकन कोणी हा. नवीन असेल तर असं म्हणतात की हा पावसाळ्यात मायग्रेट करून येतो. त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांना असं सांगत असतो की पेरते व्हा म्हणून, कारण पाऊस येणार आहे आता. हो. खरंच कळतं खरं किंवा असं म्हणतात की पक्षी प्राणी असे आहेत की ज्यांना आता सुनामी येणार असेल किंवा व्हॉल्कॅनो येणार असेल तेव्हा त्यांना कळतं. हे खरं आहे का? हे खरं आहे, कारण जसं आता आपल्याकडे मागच्या 2 वर्षात आपल्या कोस्टल रिजन्स वरती बरीच वादळ येऊन आपटली. हो. त्याच्यामध्ये जे पेलॅजिक बर्ड्स असतात, हम्म. म्हणजे जे समुद्रात हजारो किलोमीटर आत जी बेटे असतात, लक्षद्वीप बेट आहे, अंदमान बेट आहे, आफ्रिकेमधनं 3000 किलोमीटर आत क्रिसमस आयलंड आहे, हा. तिथे जे पक्षी राहतात ते आपल्या कोस्टल रिजन वरती आपल्याला दिसायला लागले. म्हणजे ते असं इंडिकेशन असतं की समुद्रात ते जिथे राहत आहेत तिथे वादळ तयार व्हायला सुरुवात झाली आहे. बर. आणि म्हणून ते त्या वादळामुळे वाचण्यासाठी ते आपल्याकडे येतात. हो. आणि त्याच्यावरून आपल्याला हे समजू शकतं की समुद्रात वादळ आलंय आणि आता आपण सावध राहायला पाहिजे. हो. मला एक कुतूहल आहे की प्रत्येक पक्षी आपलं घरटं कसं बनवत असेल. आता तुला एक एक्झाम्पल सांगते. मी परवा माझ्या भाचीकडे गेले होते, तर तिथे ना ते एवढूसा पक्षी होता. आता मला त्याचं नाव तूच सांगू शकशील. तो एवढूसा आणि त्याला अशी शेपूट होती, अशी तिरपी शेपूट होती. ओके, ते एवढूसाच होता. आणि त्यांनी घरटं केलं होतं तर ते बरोबरदा अशी तार होती, त्याला असं राऊंड घरटं केलं होतं त्यांनी. आणि वरचा भाग एवढा टाईट होता की ते आम्ही धक्का मारून पाडणं तरी सुद्धा शक्य नाही. तर हे कसं करतात रे? आणि त्यांची कुठली कुठली असतात घरटी? म्हणजे कोण कोण घरटी बनव, किंवा तू काय बघितलंयस घरट्यांविषयी? हा जो तुम्ही पक्षी सांगितला आता तो पर्पल ड्रम सनबर्ड म्हणतात त्याला. बर. तो त्याचं घरटं जे आपलं सुकलेलं गवत असतं हा. किंवा जी पानं असतात सुकलेली ती तो एकत्र विणतो हा. आणि ते घरटं बनवतो. येस. तसे आता आपल्याकडे शिंपी हा पक्षी असतो. त्याला शिंपी म्हणण्याचं कारणच हे आहे की तो 2 पानं एकत्र जोडतो आणि कोळ्याचं जे जाळं असतं त्याने ती 2 पानं विणतो. त्याच्यामुळे ते घरटं नीट विणलं जातं आणि त्यात तो अंडी घालू शकतो. ओके, पण ती हलत नाहीत ना आणि पडत नाहीत ते काही? नाही, ती अंडी ते घरटं एवढं स्ट्रॉंगपणे बांधलेलं असतं की किती पाऊस आला, किती हो. हवा आली तरी त्यांना काही होत नाही. त्यांना ते काही- अंडी सुरक्षित राहतात, पिल्लं सुरक्षित राहतात. आणि मला एक सांग, मला नेहमी हा प्रश्न पडतो, कावळ्याची घरटी आपण बघतो ही कावळ्याचीच असतात का? असं म्हणतात ना की मैना त्याचं घरटं बांधते वगैरे, असं काही नसतं? नाही, तसं नाही. पण आपल्याकडे असं म्हणतात की कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. हा, कोकिळ, सॉरी. हा. तर कोकीळ किंवा कुक्कू ही जी प्रजात असते आपली ती कधीच स्वतःचं घरटं बनवत नाहीत. मग त्यात सगळेच कुक्कू आले, कॉमन ऑफ कुक्कू, जॅकोबिन कुक्कू, बँडेड वे कुक्कू, एशियन कोयल, हे पक्षी कधीच आपलं स्वतःचं घरटं बनवत नाही. ते वेगवेगळ्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात, ज्याला ब्रूड पॅरासिटम असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये ते जेव्हा ते जेव्हा अंड घालायला येतात त्या घरट्यात, तेव्हा जो नर असतो त्या कुक्कूचा, तो घरट्यात बसलेले जे कावळे असतात किंवा जे कोणत्या दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात ते अंडी घालतात, त्यांना तो नर लांब पळवून देतो आणि तेव्हा ती मादी असते ती त्यात त्यांची अंडी घालते. पण आता एखाद्या घरट्यात जर 3 अंडी असतील आणि या मादीने जर 1 अंड घातलं तर ते त्या कावळ्याचं 1 अंड बाहेर काढतात आणि टोटल फिगर मॅच करतात. ओ. आणि जोपर्यंत कावळ्याला कळतं की हे आपलं पिल्लू नाही, हे दुसऱ्याचं पिल्लू आहे, तोपर्यंत ती पिल्लं एवढी मोठी झालेली असतात की ती स्वतःहून उडून जाऊ शकतात. ओके, ओके. अजून काही उदाहरणं सांग ना आम्हाला अशी छान. कोतवाल पक्षी असतो आपल्याकडे.
तो त्याचं जिथं घरटं बनवतो त्या घरट्याच्या आजूबाजूला बाकी लहान पक्षी घरटी बनवतात. बर. कारण कोतवाल पक्षी हा जे मोठे शिकारी पक्षी असतात त्यांच्यापासून स्वतःच्या घरट्याचं रक्षण करतो. त्याच्यामुळे बाकीचे जो एरियाची घरटी असतात त्या सगळ्यांचं पण आपोआप रक्षण होऊन जातं. म्हणून त्या पक्षाला कोतवाल पक्षी असं म्हणतात. सुगरणीचा खोपा आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. हो. सुगरण पक्षी असतो. तो खूप चांगला असतो ना म्हणे हो, तो असं. अर्धा जो खोपा असतो म्हणजे जे खालचं लांबलचक जे असतं ते आपल्याला आधी पाहायला मिळत नाही. बर. कारण एक जो नर असतो, नर सुगरण, तो एक 4-5 असे अर्धे खोपे बनवतो आणि त्यातनं एक खोपा ती मादी सिलेक्ट करते बर आणि ती मग खालचा जो पूर्ण भाग नर आणि मादी मिळून तयार करतात बर आणि मग त्याच्यात नंतर ते घरटी बनवतात आणि मग त्यांची वीण झाली की ते सोडून जातात. आणि मग असं ते सोडून गेले, मग ते बाकीचे जे उरलेले खोपे आहेत ते वाया गेले असं आपल्याला वाटतं. पण निसर्गात कधीच काही वाया जात नाही. त्याच्यामुळे ते जे बाकी ते उरलेले खोपे असतात किंवा जे सोडून दिलेले खोपे आहेत ते नंतर खार, मुनिया असे जे बरं. पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत लहान, ते त्यांचा घरट्यासाठी उपयोग करतात. आता तू म्हणालास की ते घरटी सोडून जातात मग नंतर वगैरे, पण आपण नाही का ती घरटी घरी आणतो आणि हे करतो, मग हे खूप चुकीचं आहे नाही का? कारण ती घरटी जर घरी आणली तर आता तू म्हणालास की तसे बाकीचे पक्षी त्याच्यावर जगू शकतात किंवा त्याच्यात जाऊन आपली अंडी किंवा व्हॉटेवर ते करू शकतात, तर मग ते करू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं ही अशी घरटी आणणं हे अतिशय चुकीचं आहे नाही का? कारण ऍक्च्युली जे आपल्याकडे पक्षी आहेत ज्यांची घरटी आपण घरी आणतो ती घरी आणणं हे कायद्यानेच बंदी आहे. हो. त्याच्यामुळे ते घरटं आपण घरी लावूच शकत नाही. ओके ओके. आता कम्प्लीट बंद करून हो. टाकलं ते. ओके. अजून काही उदाहरणं सांग ना आम्हाला अशी छान. आपण बघितलं असेल तर एक व्ही शेपचा पॅटर्न फॉलो करतात. बर. तर त्यात असं म्हटलं जातं की जो सगळ्यात मोठा पक्षी असतो त्यांच्यामधला तो सगळ्यात पुढे असतो बर. आणि तो त्यांना दिशा दाखवतो की कसं मायग्रेट करायचंय. कारण बर्ड मायग्रेशन ही एवढी कॉम्प्लेक्स एक गोष्ट आहे जी अजूनही आपल्याला पूर्ण डिकोड झाली नाहीये. बर. त्याच्यामध्ये काही लोकांचे म्हणणं असं आहे की ते ग्रह ताऱ्यांची जी पोझिशन आहे ती बघून मायग्रेट करतात. काही लोक म्हणतात चंद्र सूर्याच्या पोझिशनवर मायग्रेट करतात. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे हो. ते बघून मायग्रेट करतात आणि हे जो मोठा पक्षी असतो त्याच्या थ्रू मायग्रेट करतात. तर असे जे काही गोष्टी आहेत त्याची अजून उत्तरं नाही आहेत आपल्याकडे. मला अजूनही ऐकायला आवडेल तू कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे आवाज काढतोस. आपल्याकडे एक सुभग नावाचा पक्षी दिसतो ज्याला कॉमन आयोरा असं म्हणतात. जंगलात तो सापडतो आपल्याला. तो अशा त्याला 3-4 व्हेरिएशन्स आहेत त्याच्या कॉलमध्ये. ते मी ट्राय करतो. हो. असे त्याचे व्हेरिएशन्स असतात. ओके. काय करतो व्हाईट ब्रेस्टेड फॅन्टेल म्हणतात त्याला, नाचण त्याला मराठीत म्हणतात. तो कॉमन आहे. हो, तो आपल्या शहरात आपल्याला बघायला मिळतो. त्याचा कधी सकाळी आपण उठलं घरी आजूबाजूला झाडी असेल तर असा एक कॉल आपल्याला ऐकू येईल. असा एक तो Okay. आवाज येतो. ओके. कुठले कुठले कोर्स केलेस तू. मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी सलीम अलीने स्थापन केलेली जी संस्था आहे त्यातनं मी बेसिक कोर्स ऑफ ऑर्निथॉलॉजी हा कोर्स केलाय. बर. ऑर्निथॉलॉजी म्हणजे सायंटिफिक स्टडी ऑफ बर्ड्स. बर. हा कोर्स मी केलाय त्यातनं. आणि प्लस मी मायग्रेशनचा कोर्स केलाय. बर्ड्स इन डेझर्ट रिजन, बर्ड्स इन वेटलँड रिजन असे काही ते स्पेसिफिक कोर्सेस असतात ते केले. त्याच्यानंतर एक सह्याद्री संकल्प सोसायटी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचे काही वेबिनार्स मी अटेंड केले. तर असे बरेच लेक्चर्स मी अटेंड केले. हो. तू लेक्चर्स अटेंड करतोस, तू वेबिनार्स करतोस, तू स्वतःच हे पण सांगतोस Yes. का, शोज पण करतोस. Yes. बर्ड्स इन कल्याण डोंबिवली असा एक शो आहे ज्याच्यामध्ये बर. मी कल्याण डोंबिवलीच्या आजूबाजूतले पक्षी आणि बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन करतो हा. आणि त्याच्या कन्झर्वेशनसाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतील हे सुद्धा एक्सप्लेन करतो. हो. आणि तसं तू करतोस पण मदत पण Yes. करतोस तू. आणि मी असं ऐकलंय की तुला खूप अवॉर्ड्स मिळाली आहेत. कोण कोण भेटलं तुला आणि काय काय हे झालं. मी तर ऐकलं देवेंद्र फडणवीस आपले जे चीफ मिनिस्टर आहेत ते सुद्धा तुला भेटले. तर त्यांचं शुभेच्छा पत्र मला आलं होतं. बर. त्याच्यानंतर आपल्या मंत्री होत्या तेव्हा आदिती तटकरे
हा. त्यांचं सुद्धा पत्र माझ्याकडे आहे. बर. त्याच्यानंतर किरण पुरंदरे, हो. त्यांना सुद्धा बर्डमॅनच म्हटलं जातं. हो. त्यांना सुद्धा मी भेटलोय. ओके. आणि मग त्यांनी कौतुक केलं तुझं. येस, व्हेरी नाईस. आणि अजून काय काय पुरस्कार मिळालेत तुला? अजून जसा ग्रेट डोंबिवलीकर पुरस्कार मला मिळाला आहे. त्याच्यानंतर आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार आहे. बर. महाराष्ट्र पक्षी मित्र ही जी संस्था आहे बर. त्याचा उद्योन्मुख पक्षी मित्र पुरस्कार हा सुद्धा मला मिळाला आहे. बर. मी जे काम करतो त्याच्यासाठी मला सगळ्यात आधी आपले जे तेव्हाचे कल्याण डोंबिवलीचे कमिशनर होते डॉक्टर विजय सूर्यवंशी, हा. त्यांनी सगळ्यात आधी ते रेकग्नाइज केलं होतं आणि त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून मला पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की काही काम असेल, तुला कुठे काही जायचं असेल तर मला नक्की सांग म्हणून. त्यांचा तेव्हा खूप सपोर्ट होता मला, त्याच्यामुळे मी फिरू शकलो. लॉकडाऊन नंतर जेव्हा थोडे नियम शिथिल झाले होते बरं. तेव्हा मी जेव्हा फिरायला स्टार्ट केलं तेव्हा त्यांचा सपोर्ट होता. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रणधरश्री पद्मश्री मारुती चित्तमपल्ली हे जे आहेत, हा. ते त्यांची एक लेक्चर होतं ऍक्च्युली. त्याच्यात मी त्यांना एक प्रश्न विचारला होता जो ऍक्च्युली पेपरात आला होता एका. हा. पण मला असं म्हणायचं होतं की तो जो त्यांनी छापलाय पेपरामध्ये ते चुकीचं आहे आणि वेगळं काहीतरी बरोबर आहे. तर ते ऍक्च्युअली लेक्चर होतं सापांवरती. बर. पण मी त्यांना विचारलं की मला एक पक्ष्यांबद्दल प्रश्न आहे, तो मी विचारू का? तर मी त्यांना तो प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की पेपरात जे आहे ते चुकीचं आहे, तू सांगतोयस तेच बरोबर आहे. हो. आणि तेव्हा त्यांनी ते जे ऑर्गनायझर्स होते त्यांच्याकडनं माझा नंबर घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला याला भेटायचंय. हो. त्याच्यामुळे त्यांनी मला नंतर फोन केला होता आणि मग नंतर त्यांच्या सोलापूरच्या घरी जाऊन मी त्यांना भेटलो होतो. ओके. ओके. ती म्हणजे सगळ्यात चांगली हायेस्ट. opportunity हा, होती माझ्या खूप जीवनाची. चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तुला. खरंच किती कौतुक आहे रे, तुझ्या एवढ्या लहान वयात तू खूप काही आत्ताच अचीव्ह केलंयस. आता पुढे जाऊन तुला नक्की काय करायचंय? म्हणजे तू ह्या बर्ड वॉचिंग आणि ह्याच्यामध्ये काही करणार आहेस का? तुझं काय स्वप्न आहेत पुढची? जसं आता मी 11वीची परीक्षा झाली आहे माझी, त्याच्यामुळे आता मी नंतर झुऑलॉजी मध्ये करणार. बर. तू सायन्स साईडला आहेस सायन्स थोडं. साईडला. ओके. मी झुऑलॉजी मध्ये करणार आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितलं ऑर्निथॉलॉजी, हम्म. सायंटिफिक स्टडी ऑफ बर्ड्स म्हणतात. हम्म. मी त्याच्यामध्ये करिअर करायचं ठरवलंय आता. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप चांगला आहे तुझा हा सगळा प्रवास. पक्षी निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून केवढं मोठं विश्व गाठलंय त्यांनी. आणि नुसतं एवढंच नाही तर तो जाऊन आपलं पॉवर प्रेझेंटेशन करतो, शाळांमधून करतो. तुम्हाला जर हे लेक्चर अर्णवचं ऐकायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा त्याचं लेक्चर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर इथे खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तर तू इथे आलास आणि आम्हाला इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुझे इवा क्रिएशन्स तर्फे मी धन्यवाद मानते. तुम्हाला हे पॉडकास्ट जर आवडलं असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.